बांधावरील दगड घसरला आणि शेजारच्या शेतकरी बापलेकाने लाथा बुक्क्याने मारहाण करत एका शेतकरी तरुणाचा जीव घेतलाय। ही घटना काल सकाळी पंढरपूर तालुक्यातील पांढरेवाडी येथे घडली आहे। मात्र या घटनेमध्ये करकम पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्याने मैताच्या नातेवाईकांनी काल दिवसभर करकम पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन केलं। तरीही करकम पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही। अखेर काल रात्री 10 वाजण्याच्या सुमारास नातेवाईक महिलेने पोलीस स्टेशन समोरच अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्यावर करकम पोलिसांना पाझर फुटला। तानाजी नवनाथ यादव वय 32 राहणार पांढरेवाडी तालुका पंढरपूर हा तरुण सामायिक बांधावरील रचलेला एक दगड घसरून खाली पडल्याने तो उचलून पुन्हा बांधावर ठेवत होता। मात्र आधीच पूर्व वैमनस्य असल्याने शेजारील बांधकरी शेतकरी विष्णू जमदाळे यांनी भांडण काढण्यासाठी केवळ कारणाचीच वाट बघत होते। काल सकाळी मयत तानाजी यादव हा खाली पडलेला दगड उचलून बांधावर ठेवत असताना विष्णू जमदाळे यांनी पाहिले आणि शिवीगाळ करत तो पुढे धावत आला। त्याच्या मागे त्याचा मुलगा सदा विष्णू जमदाळे हा देखील पळत आला। कोणत्याही परिणामाचा विचार न करता दोघांनी तानाजी यादव या तरुणाला जोराची हाणामारी सुरू केली। या हाणामारीमध्ये तानाजी यादवचा जागीच मृत्यू झाला। तो जिवंत असेल यासाठी उपचारासाठी त्याला रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। ही झाली घटना। मात्र या घटनेनंतर पोलिसांची भूमिका किती संशयास्पद आणि दुटप्पी आहे हे दिसून येते। कारण या घटनेत कोणताही गुन्हा दाखल करून घेण्यास करकम पोलीस तयार नव्हते। पोलिसांकडून सांगितले जात होते की आम्ही PM रिपोर्ट आल्यावरच गुन्हा दाखल करून घेऊ। त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी गुन्हा दाखल करून घेत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेत करकम पोलीस स्टेशन समोरच ठिय्या आंदोलन सुरू केले। वास्तविक तानाजी यादवला मारहाण झाली हे तर नक्की आहे, मग गुन्हा दाखल होऊ नये यासाठी नेत्यांचा दबाव आला होता हे देखील स्पष्ट झालंय। त्यामुळे आता खून करणे सोपे झाले आहे का? तसेच खून करून पोलिसांना मॅनेज करता येते का असे सवाल सामान्य जनतेसमोर उभारले आहेत। त्यामुळे न्याय मागणं किती कठीण होत चाललंय हे दिसून येतंय। अखेर काल रात्री 10 वाजण्याच्या सुमारास एक महिला नातेवाईकांनी गुन्हा दाखल करत नाहीत या संतापातून करकम पोलीस स्टेशनमध्येच अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्यावरच गुन्हा दाखल करून घेतला आहे। त्यामुळे न्याय मागण्यासाठी पेट्रोल ओतून घ्यावे लागणार का? पोलिसांच्या अशा भूमिकेमुळे सध्या सामान्य लोकांना न्याय मिळत नसल्याचं दिसून येत आहे।